हॅलो स्टुडंट्स, आज आपण नवीन टॉपिक घेऊन आलो आहे थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटरचा. ओके, आत्तापर्यंत आपण काय बघितलं आहे? थर्मल एक्सपान्शन बघितलं आहे, बरोबर. त्याच्यानंतर कॅलोरीमीटर बघितलं आहे, त्याच्यानंतर लॅटेंट हीट बघितलं आहे, आपले आयडियल गॅसचं इक्वेशन पण झालं आहे, बरोबर. अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. आज जे बघणार आहे त्याचं नाव आहे हीट ट्रान्सफर. ओके, आज कोणता टॉपिक बघणार आहे आपण? हीट ट्रान्सफर. ओके, ह्याचं मिनिंग काय? ओके, आता एखादी हीट प्रोड्यूस होते. ओके, एखादी हीट प्रोड्यूस होते एका जागी. ओके, ती एका जाग्यावरनं दुसऱ्या जागी काय होते? फ्लो होते. काय होते? फ्लो होते. ओके, बाय व्हेरियस मीन्स. ओके, वेगवेगळ्या प्रकारे हीट फ्लो होते. अशी जी हीट फ्लो होते त्याला आपण काय म्हणतो? हीट ट्रान्सफर म्हणतो. काय म्हणतो? हीट ट्रान्सफर. आता जनरली 3 प्रकारे काय 3 टाइप्सनं हीट फ्लो होते. ओके, किती टाइप्सनं हीट फ्लो होते? 3 टाइप्सनं. फर्स्ट आहे कंडक्शन, सेकंड आहे कन्व्हेक्शन आणि थर्ड आहे रेडिएशन. ओके, बरं, आपल्याला कंडक्शन आणि रेडिएशन ह्याच्यावर जास्त भर द्यायचा आहे. कन्व्हेन्शन आपल्यासाठी जास्त नाही. ओके, कन्व्हेन्शन आपण जास्त शिकत नाही. कंडक्शन आणि रेडिएशनवर, त्यामध्ये पण कंडक्शन ह्या 11th मध्ये आहे आणि रेडिएशनचा जो पण पार्ट आहे आपण रेडिएशनचं खूप कमी बघणार आहे. रेडिएशनचा मॅक्झिमम पार्ट आपल्याला 12th मध्ये आहे. ओके, थर्ड चॅप्टर आहे आपला, तिथं काय आहे? कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. रेडिएशन अर्धा चॅप्टर तिथं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे लॉज बघणार आहे, जसं वेन्स लॉ बघणार आहे, स्टीफन्स लॉ बघणार आहे, क्रिस्टॉस लॉ बघणार, असे वेगवेगळे लॉज आहेत. त्याच्यामध्ये रेडिएशन थ्रू कसं हीट ट्रान्सफर होतं, त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत, ओके, त्याच्या कंडिशन्स काय आहेत, हे सगळं आपण डिस्कस करणार आहे. बट आत्ता मेन काय आपण कंडक्शनवर लक्ष घालणार आहे. ओके, पहिला एक ब्रीफ आपण बघूया की कंडक्शन काय असतं, कन्व्हेन्शन काय असतं, कन्व्हेक्शन काय असतं आणि रेडिएशन काय असतं, तिघांमधला डिफरन्स काय. म्हणूनच 3 नावं पडली आहेत ना, बरोबर. काय? म्हणूनच 3 नावं पडलेली आहेत. त्यांच्यामधला नेमका काय डिफरन्स काय हे आपण बघूया. मग त्याच्यानंतर आपण कंडक्शन हे नीट इन डिटेल बघूया. समजलं? काय बघायचं? इन डिटेल बघायचं. सो स्टार्ट करूया कंडक्शन. ओके, फर्स्ट काय आपण बघूया? कंडक्शन. काय माहिती आहे का कोणाला कंडक्शन काय असतं? ओके, कंडक्शन काय असतं? कोणाला आठवतं? 10वी पर्यंत झालं असेल तुम्हाला, आय गेस. कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन पण झालं असेल. ओके, चला अजून एकदा बघूया आपण कंडक्शन काय असतं. सपोज एक सॉलिड आहे माझ्याकडे. काय आहे? एक सॉलिड आहे. ओके, जनरली मी मेटल, ह्या केसमध्ये कंडक्शन मेटल्समध्ये जास्त होतं. कशामध्ये? मेटल्समध्ये जास्त होतं. नॉन मेटल्समध्ये पण होतं, और मेटल्स म्हणण्यापेक्षा कंडक्टिंग एलिमेंट्समध्ये जास्त होतं. कोणत्या? कंडक्टिंग एलिमेंट्समध्ये. आता प्लॅस्टिक हे काय? सॉलिड आहे बट नॉट कंडक्टिंग आहे. इट इज अ बॅड कंडक्टर. ओके, तर ह्याच्यामध्ये खूप कमी कंडक्शन होतं. काय होतं? खूप कमी कंडक्शन होतं. सो आपण असे मटेरियल्स बघणार आहे जे कंडक्टिंग आहेत आणि सॉलिड आहेत. काय आहेत? कंडक्टिंग आहे आणि सॉलिड आहे. ओके, तर इथं जर आपण ह्याला हीट करत असणार, काय करत असणार? हीट करत असणार. ओके, इथं जर मी एक गॅस बर्नर लावला आणि हीट करतो याला, तर काय होणार? इथं जर सपोज काहीतरी टेम्परेचर ह्याचं वाढणार आणि ही जी हीट असते ती काय होणार? इथून फ्लो होणार. काय होणार? इथून फ्लो होणार ह्या एंडपर्यंत. ओके, असं होत नाही ना की तुम्ही इथं हीट करताय. ओके, काहीतरी हीट करताय आणि तुम्ही इथं पकडले तर इथं काहीतरी टेम्परेचर वाढत नाही. कधी होत नाही ना असं. इथलं पण टेम्परेचर वाढतं. कधी कधी एवढं टेम्परेचर वाढतं की इथं पण आपल्याला चटका बसतो. बरोबर, इथं जरी पकडलं तरी आपल्याला चटका बसतो. कधी कधी किचनमध्ये तुम्ही केलं असेल, काहीतरी गरम करत असणार, बरोबर, तर तुम्ही असं बघितलं असणार की और काहीतरी शिजवत ते नसताना चमचा ते तुम्ही सपोज भांड्यात ठेवला. ओके, जे पण इन्स्ट्रुमेंट जे तुम्ही हलवताय, भाजी ते हलवताय, ते तुम्ही भांड्यातच ठेवली तर त्याचा जो एक एंड आहे तो गरम होत असतो. बट ड्यू टू कंडक्शन, काय? ड्यू टू कंडक्शन त्याचा दुसरा एंड पण काय होतो? बऱ्यापैकी तापतो. मी असं म्हणत नाही की इथलं टेम्परेचर आणि इथलं टेम्परेचर सेम होणार. काय? तिथलं टेम्परेचर म्हणजे ह्या एंडचं टेम्परेचर, हा 0.1 आणि हा 0.2, 0.1चं टेम्परेचर आणि 0.2चं टेम्परेचर सेम होणार. मी हे म्हणतोय की
0.1चं जर टेम्परेचर बऱ्यापैकी वाढलेलं आहे तर ह्याचं पण काही अमाऊंटमध्ये वाढणार टेम्परेचर. ओके, हे का होतं? बट टेम्परेचर वाढतं, बरोबर, टेम्परेचर वाढतं, चटका बसला म्हणजे टेम्परेचर वाढले, बरोबर. बरं, टेम्परेचर वाढलं म्हणजे काय झालं नेमकं, की इथनं काही अमाऊंट ऑफ हीट फ्लो झाली ह्या एंडकडे, बरोबर, इथनं काही अमाऊंट ऑफ फ्लो झाली ह्या एंडकडे. आता हे असं का होतं? सपोज मी ह्याला हीट करतोय तर ह्याचं टेम्परेचर झालं 80 डिग्री सेल्सिअस आणि हे रूम टेम्परेचर आहे, सपोज आपण 25 डिग्री सेल्सिअस घेऊया. ओके, तर आता काय येतं, टेम्परेचर डिफरन्स क्रिएट झालेला आहे, बरोबर, काय झालं आहे, टेम्परेचर डिफरन्स क्रिएट झालेला आहे. मग आता जी इथली ही जी हीट आहे ती काय होते, फ्लो होते, काय होते, फ्लो होते, बरोबर. आता टेम्परेचर डिफरन्स असल्यावरच आपली हीट फ्लो होते ना. विदाऊट टेम्परेचर डिफरन्स आतापर्यंत आपण काय बघितलंय, की विदाऊट टेम्परेचर डिफरन्स आपली हीट फ्लो होऊ शकत नाही. फ्लो होण्यासाठी द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग काय, हीट फ्लो होण्यासाठी देयर शुड बी टेम्परेचर डिफरन्स. ओके, काय असलं पाहिजे, देयर शुड बी टेम्परेचर डिफरन्स. आता ड्यू टू दिस टेम्परेचर डिफरन्स काय होतं, मग हीट आपली फ्लो होते. बट आता फ्लो होते हे माहिती आहे, बट कशी होते, ओके, हा प्रश्न आहे. ओके, कशी होते हा प्रश्न आहे. तर ड्यू टू कंडक्शन, कंडक्शन मध्ये काय होतं, हे आता एलिमेंट आहे, इथं काय असतात, ह्याचे मॉलिक्युल्स असतात. ओके, असे मॉलिक्युल्स काय असतात, एकमेकांच्या आजूबाजूला चिपकलेले असतात, बरोबर. आता हे जे मॉलिक्युल्स आहेत, ओके, हे जे मॉलिक्युल्स आहेत हे काय करतात, मीन पोझिशनच्या इथं व्हायब्रेट करतात. काय होतात, असे व्हायब्रेट करतात. आता जेवढी जास्त एनर्जी भेटेल त्याला तेवढं ते जास्त काय करणार, व्हायब्रेट करायला स्टार्ट होणार. काय करणार, व्हायब्रेट करायला स्टार्ट करणार. आणि ड्यू टू दिस व्हायब्रेशन हे काय करतं, ही एनर्जी पास ऑन करतं नेक्स्ट मॉलिक्युलला. काय करतं, नेक्स्ट मॉलिक्युलला पास ऑन करतं. आता जो नेक्स्ट मॉलिक्युल आहे तो पण व्हायब्रेट करायला स्टार्ट करणार. तर हा काय करणार, नेक्स्ट मॉलिक्युलला हा परत एनर्जी पास ऑन करतो आणि नेक्स्ट मॉलिक्युल काय करतो, परत ज्याच्याकडे एनर्जी आली तो काय करणार, जागेवर बसणार नाही. ओके, लॉ ऑफ नेचर आहे, ज्याच्याकडे जास्त एनर्जी असतो तो जास्त उड्या मारतो, बरोबर, म्हणजे जागेवर बसत नाही. म्हणजे काय, तो व्हायब्रेट करायला स्टार्ट करतो. काय करतो, व्हायब्रेट करायला स्टार्ट करतो. समजला, ज्याच्याकडे जास्त एनर्जी असतात तेच उड्या मारत फिरते, ज्याच्याकडे कमी एनर्जी असतात. कधी बघितलं काय, एखाद्या माणसाची एनर्जी एकदम लो झालेली आणि तो उड्या मारत फिरतोय, नाही होत. ओके, ज्याच्याकडे जास्त एनर्जी असते तोच खूप उड्या मारतो, बरोबर. तसंच मॉलिक्युल्स आहे, की मॉलिक्युलकडे काय येते, हीट एनर्जी येते. हीट एनर्जी आल्यावर काय होतं, की त्याची एनर्जी वाढते आणि तो व्हायब्रेट करायला स्टार्ट होतो. तर ह्याच्यामध्ये सम अमाऊंट ऑफ हीट एनर्जी काय, सम अमाऊंट ऑफ हीट एनर्जी काय होते, इज यूज टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ मॉलिक्युल. काय, इज यूज टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ मॉलिक्युल. आणि अदर जी बाकीची जी एनर्जी आहे ती काय होते, दुसऱ्या मॉलिक्युलला ट्रान्सफर होते, दुसऱ्या मॉलिक्युलला ट्रान्सफर होते. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट मॉलिक्युलला काय, फर्स्ट मॉलिक्युलला मी 100 जूल्स एनर्जी दिली. किती, 100 जूल्स एनर्जी दिली. तर त्याच्यामधली काय करेल, तो 1 जूल एनर्जी काय करेल, यूज करेल त्याचं टेम्परेचर वाढवायला. काय करेल, त्याचं टेम्परेचर वाढवायला. आणि बाकी काय करेल, 99 जूल्स काय करेल, पुढं पास ऑन करेल. मग सेकंड मॉलिक्युल पण काय करेल, 1 जूल एनर्जी यूज करेल, त्याची एनर्जी इन्क्रीज करायला आणि बाकी 98 पास ऑन करेल. तर असं काय होतं, की ही जी एनर्जी आहे ती थोडी 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 कमी होत जाते. ओके, थोडी 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 कमी होत जाते. समजलं. तर आपल्याला टोटल एनर्जी इथं जे आपण सप्लाय करतो तीच टोटल एनर्जी इथं भेटत नाही. ओके, काय, टोटल एनर्जी भेटत नाही, थोडी कमी सप्लाय होते. आणि ह्याला काय म्हणतो आपण, व्हेरिएबल कंडक्शन. काय होतं, व्हेरिएबल कंडक्शन होतं. समजलं, काय होतंय, व्हेरिएबल कंडक्शन होतं. तर ह्याच्यामध्ये काय होतं, की थोडी अमाऊंट ऑफ एनर्जी टेम्परेचर इन्क्रीज करायला यूज होते आणि थोडी पास ऑन होते. ओके, बरं, हे झालं आपलं कंडक्शनचं. समजलं. आपण इन डिटेल बघणार आहे की कंडक्शनमध्ये पण 2 प्रकार असतात. एक व्हेरिएबल कंडक्शन असतं, एक स्टडी स्टेट कंडक्शन असतं. आपण जास्त स्टडी करतो स्टडी स्टेट कंडक्शनचा, व्हेरिएबल कंडक्शनचा नाही करत. समजलं. सो आत्ता नुसतं एक तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे. तर आपली जी एनर्जी आहे ती पास ऑन होते. एनर्जी पास ऑन झाली म्हणजे काय झालं, की टेम्परेचर पण वाढणार, बरोबर. इथं काही अमाऊंट ऑफ एनर्जी एक्स्ट्रा आली तर त्याच्यामुळे काय होतं, इथलं जे टेम्परेचर होतं ते काय होतं, वाढतं. आपलं काय होतं, वाढतं. आणि ड्यू टू दिस टेम्परेचर वाढलेलं असतं. तर ह्याच्यामध्ये नेमकं काय होतं बघा, की आपले जे मॉलिक्युल्स आहेत, काय, आपले जे मॉलिक्युल्स आहेत, ओके, ते काय करतात, फ्लो ऑफ हीटला मदत करतात. ओके, फ्लो ऑफ हीटला यूज होतात.
बट त्यांची पोझिशन चेंज होत नाही. इथला मॉलिक्यूल जो आहे तो असं हीट एनर्जी उचलतो आणि घेऊन जातो असं नाहीये. ओके, तो काय करतोय की आपली जी एनर्जी आहे तो काय करतोय फक्त पुढच्याकडे ढकलतोय. काय करतोय? पुढच्याकडे ढकलतोय. ओके, तर आपण असं म्हणू शकतो की कंडक्शन मध्ये काय होतं, विदाउट बॉडीली मुवमेंट, त्याची बॉडीची मुवमेंट होत नाहीये. ओके, विदाउट बॉडीली मुवमेंट द मॉलिक्यूल इज ट्रान्सफरिंग द हीट एनर्जी फॉरवर्ड टू अदर मॉलिक्युल्स. ओके, हा खूप मोठा डिफरन्स आहे. काय? विदाउट बॉडीली मुवमेंट, बॉडी मुवमेंट होत नाही मॉलिक्यूलची. मॉलिक्यूल नुसतं व्हायब्रेट होतंय. तुम्ही म्हणा सर व्हायब्रेट होतो. व्हायब्रेट होणं म्हणजे बॉडीली मुवमेंट नाही. बॉडीली मुवमेंट म्हणजे की इथून तो काय, त्याच्याकडे हीट एनर्जी आली, तो इथून उठला आणि डायरेक्ट जाऊन इथं ह्या मॉलिक्यूलला एनर्जी दिली. ह्याला आपण काय म्हणतो? बॉडी मुवमेंट. ओके, म्हणजे डायरेक्ट इथनं तो काय होणार, जंप मारणार आणि इकडे जाऊन ह्या मॉलिक्यूलला एनर्जी देणार. ओके, तर ह्याला आपण बॉडीली मुवमेंट म्हणतो. ओके, समजला? तर हे बॉडीली मुवमेंट होत नाही याच्यात. समजलं? काय होत नाही? बॉडीली मुवमेंट. समजलं? तर हे बेसिक कंडक्शनचं आहे. आपण अजून खूप डीपमध्ये बघणार आहे, त्यावेळेस पण तुम्हाला नीट कळेल. तर एवढं लक्षात ठेवा की एक एंडला जर आपण हीट केलं तर दुसऱ्या एंडला पण हीट आपली पोचते ड्यू टू व्हायब्रेशन्स, आणि त्याच्यामध्ये मॉलिक्युल्स आपली जागा सोडत नाही. ओके, काय? मॉलिक्युल्स आपली जागा सोडत नाही. विदाउट बॉडीली मुवमेंट त्यांच्यामध्ये हीट फ्लो होते. ओके, सो आपण हे रफ करूया. आता आपण बघूया कन्वेक्शन. काय बघूया? कन्वेक्शन. कन्वेक्शन. बरं, कन्वेक्शन मध्ये काय होतं बघूया आपण. ओके, कन्वेक्शन मध्ये काय होतं की जनरली कन्वेक्शन हे जे आहे ना फ्लुइड्स मध्ये भेटतं. कशामध्ये भेटतं? फ्लुइड्स मध्ये. आता फ्लुइड मध्ये दोन प्रकार असतात. एक तर असते गॅस, एक तर असतं लिक्विड. ओके, हे दोन टाईपचे फ्लुइड असतात आपल्याला. ओके, आपण 12th मध्ये फ्लुइड मेकॅनिक्स शिकणार आहे. ओके, त्याच्यामध्ये दोन्ही ह्याच्यावर बघणार आहे, गॅसमध्ये पण आणि लिक्विड्स मध्ये पण. ओके, तर फ्लुइड्स दोन प्रकारचे असतात. तर त्याच्यामध्ये काय असतं, हे कशामध्ये भेटतं आपल्याला? फ्लुइड्स मध्ये. कशामध्ये भेटतं? फ्लुइड्स मध्ये. फ्लुइड्स दोन प्रकारचे असतात, एक असतं गॅस आणि एक असतं लिक्विड. ओके, तर दोन्हीमध्ये सेम टाईप कन्व्हेक्शन ना आपलं हीट फ्लो होते. आता काय होतं बघा, सपोज एका कंटेनरमध्ये तुम्ही वॉटर घेतला. काय घेतला? वॉटर घेतला आणि ह्याला तुम्ही हीट करायला स्टार्ट केलं. आता पहिला काय होईल की हे जे भांडं आहे, ओके, हे जे कंटेनर आहे ह्याचं बॉटम हीट होईल. बरोबर? काय होईल? बॉटम. आणि हे हीट झाल्यानंतर इथले जे जवळचे मॉलिक्युल्स आहेत, बॉटम जवळचे जे मॉलिक्युल्स आहेत ते पहिला काय होतील? हीट होतील. ओके, ते पहिला काय होतील? हीट होतील. सपोज इथला जो एक खालती मॉलिक्युल आहे तो काय झाला? हीट झाला. ओके, आता काय झालं? ह्याची एनर्जी वाढली. काय झालं? ह्याची एनर्जी वाढली. बरं, हीट झाल्यानंतर हा मॉलिक्युल काय होतो? लाईट होतो. काय होतो? लाईट होतो. त्याचं काय होतं? वजन कमी होतं. आपण खूपदा बघितलेलं आहे हा फिनोमिना की डेन्सिटी ऑफ द मॉलिक्यूल डिक्रीजेस. काय होतं? डेन्सिटी ऑफ द मॉलिक्यूल डिक्रीजेस. का डिक्रीज होते? ह्याचं जे व्हॉल्यूम असतं ते इन्क्रीज होतं. ओके, आता एखाद्या सबस्टन्सला आपण हीट केलं, त्याचं व्हॉल्यूम काय होतं? इन्क्रीज होतं. काय होतं? इन्क्रीज होतं. बरोबर? आपण थर्मल एक्सपान्शन मध्ये बघितलंय. बट त्याचं मास सेम राहणार. काय होणार? मास सेम राहणार आणि त्याचं व्हॉल्यूम इन्क्रीज होणार. आता इथं पण त्याचं मास सेम होतं, व्हॉल्यूम कमी होतं. तर डेन्सिटी काय असते? मास अपॉन व्हॉल्यूम. बरोबर? जर माझं व्हॉल्यूम जास्त झालं तर माझी डेन्सिटी काय होणार? कमी होणार. बरं, एखाद्या मॉलिक्यूलची जर डेन्सिटी कमी असेल तर तो मॉलिक्यूल काय होतं की वरती जातो. काय होतो? असा वरती जातो. बरोबर? काय होणार? असा वरती जाणार. बरोबर? बरं, हा वरती गेला तर इथला जो वरचा मॉलिक्यूल आहे ह्याची काय डेन्सिटी जास्त आहे, हा काय होतो? खालती येतो. काय होतो? खालती येतो. बरोबर? मग ही सायकल अशीच चालू राहते की इथं जे मॉलिक्युल्स येतात, काय इथं जे मॉलिक्युल्स येतात ते काय होतात? हीट अप होतात. हीट अप झाल्यावर त्यांचं व्हॉल्यूम वाढतं. व्हॉल्यूम वाढल्यावर त्यांचं डेन्सिटी डिक्रीज होते. डिक्रीज झाल्यावर ते मॉलिक्यूल काय करतात? वरती मूव्ह होतात. काय होतात? वरती मूव्ह होतात. परत इथला जो वरचा मॉलिक्यूल आहे ज्याची डेन्सिटी जास्त आहे, काय ज्याची डेन्सिटी जास्त आहे तो खालती येतो, परत तो हीट अप होतो आणि अशा प्रकारे एक सायकल क्रिएट होते. काय होतं? एक सायकल क्रिएट होतं. समजलं? एक सायकल क्रिएट होते. ओके, ही जी सायकल असते ह्याला आपण काय म्हणतो? कन्व्हेक्शन म्हणतो. काय म्हणतो? कन्व्हेक्शन. ओके, आता ह्या सायकलमुळे काय होतं?
हीट ट्रान्सफर होते. काय होते? हीट ट्रान्सफर होते. ओके. आता बघा इथला जो मॉलिक्यूल आहे जो हीट घेऊन गेलाय वरती गेल्यावर त्याचं काहीतरी टेम्परेचर एक्स्ट्रा असणारच, बरोबर. इथला मॉलिक्यूल जो कमी टेम्परेचरला आहे तो खालती ना तो परत हीट एनर्जी ऍब्झॉर्ब करणार. अशा प्रकारे जे सर्व मॉलिक्युल्स आहेत बीकर मधले ते काय करतात? हीट एनर्जी ऍब्झॉर्ब करतात आणि त्यांचं टेम्परेचर वाढतं. काय होतं? त्यांचं टेम्परेचर वाढतं. तर ह्याला आपण म्हणतो कन्व्हेक्शन. काय म्हणतो? कन्व्हेक्शन. आता तुम्ही ह्याच्यात एक नीट बघितलं का की ह्याच्यामध्ये बॉडी मुवमेंट ऑफ मॉलिक्युल्स होते. काय? बॉडी मुवमेंट ऑफ मॉलिक्युल्स होते. आपला जो मॉलिक्यूल आहे तो डायरेक्टली इथून वरती जातो, बरोबर. मागच्या केसमध्ये काय होतं? आपला मॉलिक्यूल जाग्यावरच थांबायचा. तो काय करायचा? हीट पास ऑन करायचा पुढच्या मॉलिक्यूलला. काय करायचा? पास ऑन करायचा. बट इन दिस हीट पास ऑन नाही होते. तो काय करतो? हीट स्वतः घेऊन पुढे निघून जातो. तो आपली हीट घेणार आणि स्वतःहून निघून जाणार. पास ऑन नाही करत. काय? पास ऑन नाही करत. समजलं? तर कन्व्हेक्शन मध्ये काय होतं की जे मॉलिक्युल्स आहेत ओके ते काय होतात? स्वतः बॉडीली मुवमेंट हीट पुढे घेऊन जातात. ओके. हीट ट्रान्सफर करतात. काय करतात? हीट ट्रान्सफर करतात. तर अशी जी प्रोसेस असते त्याला आपण काय म्हणतो? कन्व्हेक्शन. आणि इट इज जनरली फाउंड इन फ्लुइड्स ओनली. सॉलिडमध्ये होऊ शकत नाही कारण सॉलिडचे जे मॉलिक्युल्स असतात ते एका जागेवर हलू शकत नाहीत, बरोबर. तर ते हलू शकत नाहीत तर ते कन्व्हेक्शन कसं करणार? ओके. इट इज ओनली ऑब्झर्व इन फ्लुइड्स. कशामध्ये भेटतं आपल्याला? फ्लुइड्समध्ये. आय होप हे कन्व्हेक्शन तुम्हाला समजलं असेल. हे 2 पार्ट झाले आपले हीट ट्रान्सफरचे. आता थर्ड पार्ट आहे रेडिएशन. थर्ड पार्ट काय आहे? रेडिएशनचा. समजलं? बरं रेडिएशन मध्ये काय होतं सांगा? माहिती असेल ना रेडिएशन म्हणजे काय असतं? रेडिएशन म्हणजे काय असतं, बरोबर. काय असतं? कुणाला आयडिया? बरं मला एक सांगा की आपण इथं अर्थवर आहे, बरोबर. इथं सन आहे ओके आणि इथं आपली अर्थ आहे, बरोबर. आता ह्या दोघांमध्ये ओके ही जी स्पेस आहे ओके ही जी स्पेस आहे मध्ये दोघांमध्ये ह्याच्यामध्ये काही मॉलिक्युल्स आहेत का? नाही आहेत, बरोबर. अर्थचा ॲटमॉस्फिअर काहीतरी लिमिटेड स्पेसमध्ये आहे ओके. ही अर्थ आहे इथं छोटीशी आणि ॲटमॉस्फिअर काहीतरी लिमिटेड स्पेसमध्ये आहे, टोटल स्पेसमध्ये नाही ओके. टोटल स्पेसमध्ये त्याचं ॲटमॉस्फिअर नाही. इथून ते इथंपर्यंत येण्यासाठी आता बघा इथून ते इथं काय मॉलिक्युल्सच नाही आहेत. काय आहेत? मॉलिक्युल्सच नाही आहेत, बरोबर. बट सनची जी हीट एनर्जी आहे ओके सनची जी हीट एनर्जी आहे ओके हीट एनर्जी आहे ती कुठल्या तरी प्रकारे आपल्याकडे येते ओके. कोणत्या तरी प्रकारे काय होतं? अर्थमध्ये येते ओके. आपल्याला काय होतं की रेडिएशन्स क्रिएट होतात. कशामुळे येते? रेडिएशन्स मुळे येते. समजलं? तर ह्याच्यामध्ये काय होतं रेडिएशन्समध्ये की जी एनर्जीचा फ्लो असतो काय एनर्जीचा फ्लो असतो तो कशामुळे होतो? काय आयडिया? ओके ह्याच्यामध्ये एनर्जीचा फ्लो होतो ड्यू टू रेडिएशन, ड्यू टू वेव्स. कशामुळे? ड्यू टू वेव्स. ह्याच्यामध्ये पार्टिकल्स नसतात. काय? पार्टिकल्स नसतात ओके. पार्टिकल्स वेगळे असतात, वेव्स वेगळे असतात ओके. ह्याच्यामध्ये जे रेडिएशन्स असतात ते काय वन टाइप ऑफ वेव्ह आहेत. ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज असतात. काय असतात? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज असतात. जसं विजिबल रेज झाले, त्याच्यानंतर UV रेज, IR रेज, हे जे रेज आहेत ओके ह्या रेजमुळे काय होतं? हीट ट्रान्सफर होते ओके. हीट ट्रान्सफर होते आणि रेडिएशनला कुठल्याही मीडियमची गरज नसते. काय? कुठल्याही मीडियमची गरज नसते. तसंच कंडक्शन आणि कन्व्हेन्शनला मीडियमची गरज असते. जसं कंडक्शनमध्ये काय असतं? सॉलिड मीडियम असतो. काय असतं? सॉलिड मीडियम असतं, बरोबर. आणि कन्व्हेक्शन मध्ये काय असतं? फ्लुइड मीडियम असतं. काय असतं? फ्लुइड म्हणजे फ्लुइड्स असतात, गॅस असतं और लिक्विड असतं. म्हणजे काय कुठलं तरी मीडियम असतं. मीडियम असतं जे फ्लो करतं हीटला. तसंच रेडिएशनला देर इज नो नीड ऑफ मीडियम. काय? देर इज नो नीड ऑफ मीडियम. मीडियम नसला तरी मीडियम असला तरी फ्लो होतं, मीडियम नसला तरी फ्लो होतं. काही प्रॉब्लेम येत नाही कारण इथून ते इथंपर्यंत काहीच नाही आहे. अर्थ आणि सनच्या मध्ये काहीच नाही तरी आपल्याकडे काय होतात? रेडिएशन्स येतात आणि दिस रेडिएशन्स आर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स विच कम्स टू अस ओके. तर अशा प्रकारचं जे हीट ट्रान्सफर होतं त्याला आपण थ्रू रेडिएशन म्हणतो आणि देर इज
नो नीड ऑफ मीडियम. देर इज नो नीड ऑफ मीडियम. तर बाकीच्या इन डिटेल्स आहेत रेडिएशनचं आपण काय करणार आहे की 12th मध्ये बघणार आहे. ओके, आता आपण कंडक्शनचं मेजॉरिटी बघणार आहे. काय बघणार आहे? कंडक्शनचं. तो स्टार्ट करूया. स्टार्ट करायचं कंडक्शन. बर, कंडक्शन मध्ये माहितीये का दोन फिनोमिनाज असतात. काय असतात? दोन फिनोमिनाज असतात. एक असतं व्हेरिएबल स्टेट, एक असतं व्हेरिएबल स्टेट, एक असतं स्टेडी स्टेट. ओके, सेकंड आहे स्टेडी स्टेट. दोन टाईपचे वेगवेगळे कंडक्शन असतात. एक असतं व्हेरिएबल स्टेटमध्ये, एक असतं कंडक्शन स्टेटमध्ये. आपण व्हेरिएबल स्टेटचा अभ्यास करू शकत नाही. आपण व्हेरिएबल स्टेटचा अभ्यास करू शकत नाही. का सांगतो? सपोज एक रॉड घेतला मी. ओके, त्याला काय करतोय मी? हीट करतोय. काय करतोय? हीट करतोय. ओके, सपोज इथं स्टार्टिंग टेम्परेचर होतं 60 डिग्री सेल्सिअस, इथं आहे 50 डिग्री सेल्सिअस, इथं आहे 40 डिग्री सेल्सिअस आणि इथं आहे 20 डिग्री सेल्सिअस. ओके, थोड्या वेळानंतर, थोड्या टाइम नंतर काय झालं? हे हीटिंग चालूच आहे आणि इथं झालं 80 डिग्री सेल्सिअस, इथं झालं 60 डिग्री सेल्सिअस, इथं झालं 50 डिग्री सेल्सिअस आणि इथं झालं 30 डिग्री सेल्सिअस. ओके, आता ह्या कंडिशनमध्ये जर बघितलं आपण, ओके, थोड्या वेळानंतर परत काय होणार? इथं 90 डिग्री सेल्सिअस होणार, इथं 70 होणार, इथं 60 होणार, इथं 40 होणार. असं टेम्परेचर काय होत असतं की व्हेरी होत असतं. टेम्परेचर काय होत असतं की प्रत्येक एका पॉइंटला, ओके, एखाद्या फिक्स पॉइंटला जर मी हा पॉइंट घेतला तर इथं काय होतंय? काही अमाऊंट ऑफ टाइम नंतर काही अमाऊंट ऑफ टाइम नंतर काय होतं की जे टेम्परेचर आहे ते व्हेरी होत असतं. काय होत असतं? व्हेरी म्हणजे चेंज होत असतं. बरं, असे जे स्टेट्स असतात, अशी जी कंडिशन असते ज्याच्यामध्ये हीट ट्रान्सफर होत असतं त्याला आपण व्हेरिएबल स्टेट म्हणतो. त्याला आपण व्हेरिएबल स्टेट म्हणतो. तर आपण अशा स्टेटचा स्टडी करू शकत नाही, कारण प्रत्येक वेळेस ह्याचा फॉर्म्युल्यामध्ये खूप चेंजेस येतात. काय येतात? खूप चेंजेस येतात आणि प्रत्येक वेळेस चेंज होत असेल. आपण काय करतो? एखादी सिस्टीम असते त्याचा काहीतरी एक स्पेसिफिक फॉर्म्युला काढतो, बरोबर. बट जर ती सिस्टीम प्रत्येक वेळेस चेंज होत असेल, प्रत्येक वेळेस चेंज होत असेल, त्याचा फॉर्म्युला काय काढणार आपण, बरोबर. तर आपण ही सिस्टीम अभ्यास करू शकत नाही. आपण कुठली सिस्टीम अभ्यास करू शकतो? स्टेडी स्टेटची सिस्टीम अभ्यास करू शकतो. काय करू शकतो? स्टेडी स्टेटची सिस्टीम अभ्यास करू शकतो. समजलं? तर आपण जनरली स्टेडी स्टेट बघणार आहे. आता स्टेडी स्टेट काय असतं बघूया आपण. ओके, स्टेडी स्टेट काय असतं ते बघूया. ओके, आपलं जे पण कंडक्शनचा अभ्यास करणार आहे आपण, तो काय असणार आहे? स्टेडी स्टेटवर डिपेंडेंट असणार आहे. कशावर असणार आहे? स्टेडी स्टेटवर. ओके, तर स्टेडी स्टेटमध्ये काय होतं? इकडे लक्ष द्या. सपोज एक आयर्न रॉड आहे. ओके, त्याला हीट करायला स्टार्ट करायचं. ओके, ऑफ लेंथ L आहे, त्याचं टेम्परेचर T1 आहे, इथं टेम्परेचर T2 आहे, इथं आपण हीट करतोय. काय करतोय? हीट करतोय. ओके, बरं, आपण काय करायचं? ह्याला हीट करायला स्टार्ट करायचं. पहिला हे कोणत्या फेजमध्ये असणार? व्हेरिएबल स्टेटमध्ये असणार. कोणत्या स्टेटमध्ये असणार? व्हेरिएबल स्टेटमध्ये असणार. असं होतं की काही वेळानंतर, ओके, काही वेळानंतर काय होतं की सपोज इथं टेम्परेचर आहे 100 डिग्री सेल्सिअस. ओके, इथं आहे 80 डिग्री सेल्सिअस, इथं आहे 60 डिग्री सेल्सिअस आणि इथं आहे 40 डिग्री सेल्सिअस. ओके, पहिला व्हेरिएबल स्टेटमध्ये होते. ह्याचं टेम्परेचर, प्रत्येक पॉईंटचं टेम्परेचर काय होत होतं? चेंज होत होतं. मग नंतर काय झालं? असा टाइम आला, एक सपोज एक 2 तासानं, ओके, सपोज 2 तासानं, एवढं लागत नाही, सपोज 2 तासानं काय होतंय की तुम्ही ह्याला कितीही हीट केला, परत अजून कितीही अमाऊंट ऑफ एनर्जी दिला, ओके, परत तुमचं एनर्जी देणं चालूच आहे. तुम्ही काय करता? हे गॅस बर्नर ऑफच नाही केलं तरी इथलं टेम्परेचर जे आहे ते 100च राहतं, इथलं 80च राहतं. ओके, इथलं काय राहतं? 60च राहतं आणि इथं काय राहतं? 40च राहतं. ओके, 40 डिग्री सेल्सिअसच राहतं. इथं टेम्परेचर चेंजच होत नाही. काय होतं? टेम्परेचर स्पेसिफिक पॉईंटचा, ओके, ह्या पॉईंटचा, ह्या पॉईंटचा, ह्या पॉईंटचा, ह्याचं टेम्परेचरच चेंज होत नाही, सेमच राहतं. काय होतं? सेमच राहतं. अशी जी कंडिशन असते त्याला आपण काय म्हणतो? स्टेडी स्टेट. काय म्हणतो? स्टेडी स्टेट.
आता ह्या कंडिशनमध्ये आपण कंडक्शनचा अभ्यास करू शकतो. काय करू शकतो? कंडक्शनचा अभ्यास करू शकतो. तर ह्याला आपण असं म्हणू शकतो की द टेम्परेचर ॲट इच क्रॉस सेक्शन, म्हणजे हा एक क्रॉस सेक्शन झाला, हा एक क्रॉस सेक्शन झाला, हा एक क्रॉस सेक्शन झाला. तर प्रत्येक क्रॉस सेक्शनचं जे टेम्परेचर आहे ते कॉन्स्टंट होऊन जातं. हे एक क्रॉस सेक्शन झाला. ओके, हा एक क्रॉस सेक्शन झाला. ह्या दोन्ही क्रॉस सेक्शनचं टेम्परेचर कॉन्स्टंट होऊन जातं. ह्या दोन्ही क्रॉस सेक्शनचं टेम्परेचर कॉन्स्टंट होतं. ह्या दोन्ही क्रॉस सेक्शनचं टेम्परेचर कॉन्स्टंट होतं आणि ह्या दोन्ही पण क्रॉस सेक्शनचं टेम्परेचर कॉन्स्टंट होतं. तर अशा वेळेस आपण काय म्हणतो, ही जी स्टेट आहे ही काय आहे? स्टेडी स्टेट आहे. ही काय आहे? स्टेडी स्टेट आहे. आता ह्या स्टेटमध्ये नेमकं काय होतं? आपण जेवढी हीट इकडे देत असतो, ओके, तेवढीच हीट काय होत असते? फ्लो होत असते. काय होत असते? फ्लो होत असते. बट ह्याचं टेम्परेचर वाढत नाही. काय? बट ह्याचं टेम्परेचर वाढत नाही. हा ह्याच्यातला डिफरन्स आहे. काय असतो? हा ह्याच्यातला डिफरन्स आहे. म्हणजे काय? जे पण हीट मॉलिक्यूलकडे येते ते काय करतं की बाजूच्या ॲटमला देऊन टाकतं विदाऊट इन्क्रीजिंग इट्स टेम्परेचर. ओके, कारण प्रत्येक मॉलिक्यूल एका लेवलपर्यंतच त्याचं टेम्परेचर इन्क्रीज करू शकतो. त्या लेवलच्या पुढे त्याचं टेम्परेचर इन्क्रीज होत नाही. आणि आधीपासूनच व्हेरिएबल स्टेटमध्ये काय झालं की तो काय करत असतो? एनर्जी घेत असतो थोडीशी आणि थोडी अमाऊंट ऑफ एनर्जी पुढे पास करत असतो. जसं 100 जूल्स ऑफ एनर्जी दिली तर 1 जूल ऑफ एनर्जी कन्झ्युम करतो एनर्जी इन्क्रीज करण्यासाठी आणि 99 जूल पास ऑन करतो. नेक्स्ट मॉलिक्यूल पण काय करतो? 1 जूल ऑफ एनर्जी यूज करतो टू इन्क्रीज इस एनर्जी आणि पुढं 98 जूल्स पास ऑन करतो. ओके, तर तसं ते व्हेरिएबल स्टेटमध्ये होत जातं आणि सगळ्या एका टाइम नंतर काय होतं की सगळे मॉलिक्युल्स काय करतात की त्यांची एनर्जी वाढवून घेतात. ओके, आणि त्या लेवल नंतर ओके काय होतं? त्यांची एनर्जी वाढू शकत नाही. मग आता वाढू शकत नाही तर मग काय करतात? जेवढी पण एनर्जी त्यांच्याकडे येते ते काय करतात? पुढे ढकलत जातात, ते पास ऑन करत जातात. सपोज ते आता मी 100 जूल्स ऑफ एनर्जी देतो, इथं पास ऑन होईल इकडे 100 जूल्स ऑफ एनर्जी विदाउट इन्क्रीजिंग इट्स टेम्परेचर. ओके, मग ह्याचं मिनिंग काय? द हीट ट्रान्सफरिंग थ्रू इच क्रॉस सेक्शन, ह्या क्रॉस सेक्शन थ्रू, ह्या क्रॉस सेक्शन थ्रू, ह्या क्रॉस सेक्शन थ्रू हीट जी ट्रान्सफर होते ती काय असते? सेम असते. काय असते? सेम असते. ओके, ह्या कंडिशनला आपण स्टेडी स्टेट कंडिशन म्हणतो. मग ह्याच्यावरनं आपण काय करतो की एक फॉर्म्युला काढतो. काय काढतो? फॉर्म्युला. कसला फॉर्म्युला? द अमाऊंट ऑफ और द क्वांटिटी ऑफ हीट फ्लोन. ओके, स्टेडी स्टेट झाल्यानंतर द क्वांटिटी ऑफ हीट फ्लोन. बर, ही जी क्वांटिटी ऑफ हीट फ्लोन असते, ओके, हीट कशाने डिनोट करतो आपण? डेल्टा क्यू न. कशाने डिनोट करतो? डेल्टा क्यू न. और क्यू म्हणूया आपण यावेळेस. काय म्हणूया? क्यू म्हणूया. काही फरक पडत नाही जास्त. ओके, बरं, आता ही जी क्वांटिटी ऑफ हीट फ्लोन असते ही कशावर डिपेंड करते? इट डिपेंड्स डायरेक्टली अपॉन क्रॉस सेक्शनल एरिया. हा जो क्रॉस सेक्शनल एरिया आहे, ओके, हा जो क्रॉस सेक्शनल एरिया ए आहे ह्याच्यावर डिपेंड करते. ओके, क्वांटिटी ऑफ हीट फ्लो. The quantity of heat flow depends upon, okay, is directly proportional to temperature difference T1 minus T2. कशावर डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे? ह्या पॉइंटचा आणि ह्या पॉइंटचा जो टेम्परेचर डिफरन्स आहे त्याच्यावर डिपेंडेंट आहे क्वांटिटी ऑफ हीट फ्लो. काय असते? क्वांटिटी ऑफ हीट फ्लो. समजलं? त्याच्यानंतर कशावर डिपेंड आहे? लेंथ, सॉरी, हे झालं एरिया झाला. हा, क्वांटिटी ऑफ हीट फ्लो इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ. काय असतं? इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टाइम. कशावर डिपेंड आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टाइम. ओके, अँड क्वांटिटी ऑफ हीट फ्लो इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ. लेंथवर पण डिपेंडेंट असते, तर कशी असते? इनव्हर्सली प्रोपोर्शनल असते. कशी असते? इनव्हर्सली असते. ओके, आणि टाइमवर किती टाइम लागतो त्याला. ओके, जर जेवढा टाइम वाढणार तेवढी जास्त हीट फ्लो होणार, जेवढा टाइम कमी असणार तेवढा हीट फ्लो कमी असणार. ओके, तर सिम्पल आहे. जर सपोज तुम्ही त्या भांड्यात जर जास्त वेळेसाठी जर तो चमचा ठेवला आत, ओके, तो जास्त तापणार, बरोबर का? हीट फ्लो जास्त झालेला आहे. ओके, तर इट डिपेंड्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टाइम असता आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ. आता ते जर चमचा आहे तो खूप मोठा असता, ओके, तर टेम्परेचर जर इकडचं जे टेम्परेचर असतं ते खूप कमी असतं. काय असतं? खूप कमी असतं कम्पॅरेटिव्हली. ओके,
तर मग काय असतं, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ. जेवढी लेंथ मोठी तेवढं इथलं जे हीट फ्लो असतं ते काय होतं, कमी होतं. काय होतं, कमी होतं. तर ह्याला आपण काय करूया की एकच फॉर्म्युलामध्ये कन्वर्ट करूया डायरेक्टली प्रोपोर्शनल. तर क्यूचं काय येतं, क्यू इज इक्वल टू के ए T1 मायनस T2 इंटू स्मॉल टी होल डिवायडेड बाय एल. काय असतं, होल डिवायडेड बाय एल, वेर के इज प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. ओके, वेर के इज प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. ओके, काय प्रॉब्लेम ह्याच्यात रफ करू मी. ओके, आपल्याला थोडंसं आता हे बघायचं आहे इक्वेशन काय आलंय आपलं. ओके, रफ करतो, हे लिहून घ्या याच्या पहिला. ओके, पॉज करायच्या पहिला हे लिहून घ्यायचं सगळ्यांनी, समजलं. वेर के इज कॉन्स्टंट ऑफ कोएफिशिएंट ऑफ थर्मल कंडक्टिविटी. कोएफिशिएंट ऑफ थर्मल कंडक्टिविटी. काय असतं, कोएफिशिएंट ऑफ थर्मल कंडक्टिविटी. समजलं. बरं, आपण इक्वेशन बघूया. ओके, क्यू इज इक्वल टू के ए. ओके, के ए T1 मायनस T2 इंटू टी डिवायडेड बाय एल. ओके, आता ह्याच्यामधून जर के काढला मी, ओके, आपल्याला कोएफिशिएंट ऑफ थर्मल कंडक्टिविटी बघायचे. काय होतं बघा, हे काय होतं, क्यू इंटू एल येतं, बरोबर. क्यू इंटू एल येतं आणि डिवाइडला काय जातं बघा, ए T1 मायनस T2 डिवायडेड बाय स्मॉल टी. ओके, मग जनरली माहिती आहे का, आपल्या बऱ्याच परीक्षेमध्ये जे सीईटी ते नसतात, कोएफिशिएंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटीचं युनिट सांगा. ओके, फर्स्ट युनिट सांगा, सेकंड डायमेन्शन सांगा, असे विचारतात. कारण खूप क्वांटिटीज आहेत, तर सगळ्यांना ह्याचा फॉर्म्युला लर्न राहत नाही, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, ह्याच्या बऱ्याच वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आपण ह्याचं युनिट लिहू शकतो. काय, बऱ्याच वेगवेगळ्या फॉर्ममध्ये ह्याचं युनिट लिहू शकतो. इवन एखाद्या जेई मेन्समध्ये पण आय गेस ह्याचं, म्हणजे जेई मेन्स सारखे मोठ्या एक्झाममध्ये पण ह्याचं युनिट विचारलं तर. ओके, कॉमन युनिट विचारलं तर. ओके, तर आपण बघूया युनिट कसं काढायचं. ओके, आपण ह्याला काय असतं, हे काय झालं, क्यू काय, हीट आहे, बरोबर. क्यू काय आहे, हीट. तर हीटला आपण जूल्समध्ये मोजतो, बरोबर. जूल्समध्ये मोजतो. लेंथला कशात मोजतो, मीटरमध्ये, बरोबर. कशामध्ये, मीटरमध्ये. एरियाला मीटर स्क्वेअर. टेम्परेचरला कशात मोजतो, केल्विनमध्ये. कशामध्ये मोजतो, केल्विनमध्ये. आणि टाइमला सेकंड्समध्ये. ओके, तर हे मीटर आणि हे मीटर कट होतं, तर काय होतं, जूल्स पर मीटर पर सेकंड पर डिग्री केल्विन. ओके, पर डिग्री केल्विन हे याचं युनिट आहे. ओके, हे याचं युनिट आहे. आपण ह्याला अजून एका फॉर्ममध्ये लिहू शकतो, जूल्स पर सेकंड क्यू बाय टी. एनर्जी पर युनिट टाइम काय असतं, पॉवर असतं. काय असतं, पॉवर. आणि पॉवरचं युनिट काय असतं, वॅट. काय असतं, वॅट. तर वॅट आपण कसं लिहू शकतो, जूल्स पर सेकंड. जूल्स पर सेकंड म्हणजे काय असतं, वॅट. आता बघा, जूल्स पर सेकंड इथं अवेलेबल आहे, तर ह्याला आपण वॅट पर मीटर पर डिग्री केल्विन असंही लिहू शकतो. समजलं. अशा वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये आपण ह्याला कन्वर्ट करू शकतो. काय, वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये आपण ह्याला कन्वर्ट करू शकतो, म्हणून ह्याचं खूप इम्पॉर्टंट आहे. बरं, ह्याला एक कॉमन रिडिंग पण आहे. काय आहे, कॉमन रिडिंग. ते आहे कॅलरी पर सेंटीमीटर पर कॅलरी पर सेंटीमीटर पर डिग्री सेल्सिअस आहे. ओके, सॉरी, कॅलरी पर सेंटीमीटर पर सेकंड पर डिग्री सेल्सिअस. ओके, पर डिग्री सेल्सिअस असं युनिट आहे. तर हे जे युनिट आहे ते विचारलं तर. ओके, कॅलरी हे काय आहे, कॉमन युनिट आहे. काय आहे, कॉमन युनिट आहे. खूप जागी कॅलरी पर सेंटीमीटर पर डिग्री पर सेकंड पर डिग्री सेल्सिअस. ओके, हे युनिट यूज करतात. ओके, ऐसा युनिट यूज नाही करत, हे युनिट यूज करतात कन्फ्यूज करण्यासाठी. तर हे कॉमन युनिट आहे. तर सॉरी, आपल्या जेई मेन्सवाल्यांनी हेच युनिट विचारलं त्यांनी डायरेक्ट. ओके, ह्या फॉर्ममध्ये युनिट विचारलं. तर वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये आपण हे जे युनिट आहे ते ट्रान्सफर करू शकतो. म्हणून बऱ्यापैकी ह्याच्या युनिटचं लक्ष द्या. ह्याचं डायमेन्शन्स पण काढा. ओके, डायमेन्शन्स तुम्हाला काढा येतात. ओके, शिकवले आहेत मी, तर ह्याचे डायमेन्शन्स पण काढा सगळ्यांनी. ओके,
हे तुमचं होमवर्क आहे. काय होमवर्क आहे? डायमेन्शन्स काढणं. ओके, होमवर्क आहे डायमेन्शन्स ऑफ कोएफिशिएंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी. हा होमवर्क आहे तुमचा, समजलं? फाइंड द डायमेन्शन्स ऑफ कोएफिशिएंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी. कळालं सगळ्यांना? काही प्रॉब्लेम? ओके, अजून आपल्याला ह्याचं इक्वेशन बद्दल डिस्कस करायचं आहे, आपण थोडं बघूया. ओके, आय होप एवढं कळालं असेल. ह्याच्यात भरपूर काय आहे आपल्याला जे बघायचं आहे. एवढा एकच इक्वेशन किती फिरू शकतो ते बघायचं आपण. ओके, म्हणजे किती वेगवेगळ्या पार्ट्समध्ये हा भेटू शकतो आपल्याला. आता मी परत इक्वेशन लिहितो. Q इज इक्वल टू ए के ए इंटू T1 मायनस T2 इंटू स्मॉल टी होल डिवायडेड बाय एल. काय आहे? होल डिवायडेड बाय एल. बरोबर, हे इक्वेशन आहे आपलं. तर आता मी हे जर टी इकडे घेऊन गेलो तर काय येतं? क्यू बाय टी येतं. बरोबर, काय येतं मग? के ए, ह्याला डेल्टा टी लिहितो. काय लिहितो? डेल्टा टी अपॉन एल. बरोबर, के ए डेल्टा टी अपॉन एल. मी मगाशीच म्हटलं क्यू बाय टी म्हणजे एनर्जी पर युनिट टाइम. काय असतं? माझा पॉवर असतं. काय असतं? पॉवर. एनर्जी पर युनिट टाइम काय असतं? पॉवर. तर पॉवर काय? के ए डेल्टा टी बाय एल. ओके, के ए डेल्टा टी बाय एल. बरं, पॉवर आहे. ओके, हीट एनर्जीचं पॉवर आहे म्हणून ह्याला मी एच लिहितो. काय लिहितो? एच लिहितो. ओके, हीट एनर्जीचं पॉवर आहे. बरोबर, जसं इलेक्ट्रिक पॉवर पण असते आपली. ओके, इलेक्ट्रिक पॉवर असते, मेकॅनिकल पॉवर असते. बरोबर, ते वेगवेगळ्या टाईपचे पॉवर असतात. तसं हीट पॉवरला मी एच म्हणून डिनोट करतो. तर एच इज इक्वल टू के ए डेल्टा टी बाय एल. ओके, तर हे इक्वेशन सगळ्यांना पाठ पाहिजे. ओके, हे खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, हे असणं तर गरजेचंच आहे. खरं हे असणं खूप गरजेचं आहे. ओके, दिस इज इम्पॉर्टंट बट दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट. कारण ह्याच्यावरूनच आपल्याला प्रश्न पडतात, ह्याच्यावरून पडत नाही. ते हुशार आहेत, त्याला माहिती आहे की सगळे हे पाठ करून येतात आणि ह्याच्यात आपल्याला इक्वेशन लावता येत नाही. कारण आपल्याला हे काढायला सांगितलेलं असतं. तर टाइम कुठं गायब करायचा किंवा टाइम इक्वेशनमध्ये भेटत नाही आहे, त्याच्यामुळं काय होतं? खूप कन्फ्युजन होतं. ओके, तर के ए डेल्टा टी. ओके, ह्याच्यामध्ये बऱ्याच जागी ओके असं पण लिहितात. ओके, हे पण तुम्हाला सांगतो की कसं लिहितात. एच इज इक्वल टू. बरं, मला एक सांगा की ग्रेडियंट म्हणजे काय असतं? त्याच्या पहिला ग्रेडियंट हा शब्द ऐकलाय. वेलोसिटी ग्रेडियंट तुमचा झाला असेल. वेलोसिटी ग्रेडियंट. ओके, वेलोसिटी ग्रेडियंट काय असतं? चेंज ऑफ वेलोसिटी पर युनिट डिस्टन्स. म्हणजे डिस्टन्स सोबत माझी वेलोसिटी कशी चेंज होत जाते. ओके, तसंच जर टेम्परेचर ग्रेडियंट म्हटलं मी, काय टेम्परेचर ग्रेडियंट. टेम्परेचर ग्रेडियंट म्हणजे काय असतं? चेंज ऑफ टेम्परेचर विथ डिस्टन्स. ओके, चेंज ऑफ टेम्परेचर विथ डिस्टन्स. त्याला आपण डी टी बाय डी एक्स लिहितो. काय लिहितो? डी टी बाय डी एक्स. ओके, आता आपण काय, आपल्याकडे काय एल आहे तर आपण डी टी बाय डी एल लिहू. काय लिहू? डी टी बाय डी एल. ओके, समजलं? आता ही जे एल आहे, ओके, ह्याला मी इन टर्म्स ऑफ डी एल पण लिहू शकतो. इन टर्म्स ऑफ डी एल पण लिहू शकतो. डी एल काय असणार आपलं? L2 मायनस L1. ओके, L2 मायनस L1. सपोज ही स्केल आहे. ओके, सॉरी हा रॉड आहे. ह्याला मी काय केलं? एका स्केलवर ठेवलं. ओके, काय केलं? एका मोठ्या स्केलवर ठेवलं. ओके, आणि मला काय करायचं आहे? ह्याचं टेम्परेचर सॉरी ह्याचं लेंथ मोजायचं आहे. तर हे माझं L1 लेंथ झालं, हे माझं L2 लेंथ झालं. मी 0 पासून स्टार्ट नाही केलं. मी काय केलं? 0 पासून स्टार्ट नाही केलं. तर ह्याला मी L2 मायनस L1 पण लिहू शकतो ना. काय लिहू शकतो? L2 मायनस L1. तर हे एल ला, ओके, एल ला आपण काय लिहू शकतो? डेल एल पण लिहू शकतो. काय लिहू शकतो? डेल एल. ओके, तर हे काय झालं? टेम्परेचर ग्रेडियंट. काय झालं? टेम्परेचर ग्रेडियंट. ह्याला आपण डेल्टा टी बाय डेल्टा एल पण लिहू शकतो. काही प्रॉब्लेम नाही. बरोबर,
तर हे जे इक्वेशन आहे हे ट्रान्सफॉर्म होतं, हे जे इक्वेशन आहे एच इज इक्वल टू ते ट्रान्सफॉर्म कशात होतं के ए डी टी बाय डी एल और के ए डेल्टा टी अपॉन डेल्टा एल, डेल्टा टी अपॉन डेल्टा एल. समजलं. तर ह्या वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये डिस्ट्रीब्यूट होतं. हे काय होतं, वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये डिस्ट्रीब्यूट होतं. ओके. तर ते काय झालं, टेम्परेचर ग्रेडियंट. आणि हा जो टेम्परेचर ग्रेडियंटचा ग्राफ असतो तो कसा असतो तो पण दाखवतो. टेम्परेचर ग्रेडियंटचा ग्राफ कसा असतो, असा निगेटिव्ह स्लोपचा असतो. काय असतो, निगेटिव्ह स्लोपचा, टेम्परेचर वर्सेस डिस्टन्सचा. टेम्परेचर वर्सेस डिस्टन्स. जर तुम्ही बघितलं असेल, जी रॉड होती आपली, ओके, काय होती, एक रॉड होती. ओके, आपण त्याला हीट करत होतो, बरोबर. काय करत होतो, हीट करत होतो. तर इथं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस होतं, इथं काय होतं 80 डिग्री सेल्सिअस, इथं 60, इथं 40. जसं आपल्या लेंथ वाढत जाते तसं आपलं टेम्परेचर कमी होत जातं. तेच सांगितलं यांनी. जसं आपल्या डिस्टन्स वाढत जातं तसं आपलं काय होतं, टेम्परेचर कमी होत येतं. काय होतं, कमी होत येतं. समजलं. जर तुम्ही इकडून मोजला, आता इथं नीट लक्षात द्यायचं, जर तुम्ही लेंथ इकडून मोजताय, ओके, तर हा जो ग्राफ आहे तो असा पण येऊ शकतो. ओके, हा जो ग्राफ आहे तो असा पण येऊ शकतो. समजला. जसं आपली लेंथ वाढते तसं आपलं टेम्परेचर पण वाढतं. तर असं हे नाही आहे की नेगेटिव्हच येईल, नेगेटिव्ह स्लोप येईल, पॉझिटिव्ह पण येऊ शकतो. बट जनरली आपण काय करतो, हे स्टार्टिंग पॉईंट घेतो. काय घेतो, हे स्टार्टिंग पॉईंट 100 वरनं खालती. तर जनरली जे टेम्परेचर ग्रेडियंट असतात ते आपण कन्सिडर करतो की नेगेटिव्ह स्लोप आहे आणि टेम्परेचर कमी होत चाललंय. समजलं एवढं, काही प्रॉब्लेम ह्याच्यात. ओके. तर हे वेगवेगळे फॉर्म्युलाज आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. काय करायचं आहे, लक्षात ठेवायचे आहे. ओके. हे मी रफ करतो. ह्याच्या पूर्वी सगळ्यांनी काय करायचं, पॉज करून हे फॉर्म्युलेज लिहून घ्यायचे. ओके. आता मला सांगा, तुम्हाला करंट फ्लो म्हणजे माहिती आहे काय असतं. करंट फ्लो होतो, बरोबर. काय होतंय, करंट फ्लो होतो, राईट. तसंच आपलं हीट पण काय असतं, फ्लो होत असतं. काय असतं, हीट फ्लो होत असतं. मग जसं करंट फ्लो होतो, ओके, त्याच्यामध्ये काहीतरी रेजिस्टन्स क्रिएट होत असतं, बरोबर. करंट का फ्लो होतो, करंट का फ्लो होतो, ड्यू टू देर इज डिफरन्स बिटवीन, पोटेन्शियल डिफरन्स असल्यामुळे काय होतं, करंट फ्लो होत असतो. काय होत असतो, करंट फ्लो होत असतो. तसंच हीट का फ्लो होत असते, ड्यू टू टेम्परेचर डिफरन्स, ड्यू टू टेम्परेचर डिफरन्स. ओके. तर आपण काय करणार आहे आता, करंट आणि हीट मध्ये काय एनॉलॉजी आहे, आपण ह्याला काय बघणार म्हणतो, आपण एनॉलॉजी ती बघणार आहे. का बघणार आहे, कारण आपल्याला लर्न कराय सोपं पडतं. काय होतं, लर्न कराय सोपं पडतं. अदरवाईज तुम्ही किती फॉर्म्युला लर्न करणार असा प्रॉब्लेम येतो. काय होतं, किती फॉर्म्युला लर्न करणार असा प्रॉब्लेम येतो. म्हणून आपण काय होतो, करंट आणि हीट फ्लो मध्ये एनर्जी काय म्हणतो, एनॉलॉजी क्रिएट करणार आहे. काय करणार आहे, एनॉलॉजी क्रिएट करणार आहे. आणि ही एनॉलॉजी आपण अभ्यास करणार आहे. ओके. पहिला आपण बघूया इलेक्ट्रिक करंट. बर, इलेक्ट्रिक करंट. ओके. इलेक्ट्रिक करंटचा फॉर्म आपण कशाला डिनोट करतो, आयनं डिनोट करतो, बरोबर. आयनं डिनोट करतो. इलेक्ट्रिक करंट का फ्लो होतं, ड्यू टू पोटेन्शियल डिफरन्स. कशामुळे, पोटेन्शियल डिफरन्स. ओके, पोटेन्शियल डिफरन्स, त्याला आपण डेल्टा व्ही म्हणू. काय म्हणू, डेल्टा व्ही, बरोबर. बर, इलेक्ट्रिक करंटचा फॉर्म्युला आहे आय इज इक्वल टू काय असतं, आय इज इक्वल टू व्ही बाय आर, बरोबर, और डेल्टा व्ही बाय आर म्हणू आपण. ओके. वेर आर इज द रेजिस्टन्स, वेर आर इज द रेजिस्टन्स. समजलं, याच्यात काही प्रॉब्लेम. ओके, समजलंय सगळ्यांना. ओके. आता आपण बघूया हीटचं. ओके, हीट फ्लो. जसं करंट, इलेक्ट्रिक करंटचा फ्लो असतो तसंच आपला हीटचा पण फ्लो असतो. ओके. जसं करंट काय असतं बघा, रेट ऑफ चेंज ऑफ करंट काय असतं, रेट ऑफ चेंज ऑफ चार्ज पर युनिट टाइम. तसं हीट फ्लो काय असते, रेट ऑफ चेंज ऑफ. आपण हीटला एचला कसं लिहित होतो, एच इज इक्वल टू क्यू बाय टी, बरोबर. हीटला आपण काय लिहिलं, एच इज इक्वल टू क्यू बाय टी. आपला फॉर्म्युला काय होता, क्यू इज इक्वल टू के ए
डेल्टा टी म्हणतो आपण आता. ओके, डेल्टा टी इंटू स्मॉल टी बाय एल. बरोबर, टी इकडे घेतला, बरोबर, टी इकडे घेतला तर हे काय होतं क्यू बाय टी. ह्यालाच आपण एच म्हटलं तर काय म्हटलं तर एच म्हटलं तर हे काय सांगतं आपल्याला हीट फ्लो सांगतं. काय सांगतं हीट फ्लो. ओके, तर हीट फ्लो पण काय असतं आपलं एनर्जी पर युनिट टाइम. काय असतं एनर्जी पर युनिट टाइम. इथं काय असतं चार्ज पर युनिट टाइम. ओके, तर हीट फ्लोचं जे आहे इक्वेशन ते आपण एच म्हणतो. एच काय आहे के ए डेल्टा टी बाय एल. बरोबर, के ए डेल्टा टी बाय एल. बर, हीट फ्लो कशामुळे होतं, हीट फ्लो कशामुळे होतं ड्यू टू टेम्परेचर डिफरन्स. कशामुळे टेम्परेचर डिफरन्समुळे. ओके, त्याच्यानंतर आपण काय म्हणणार, हा आता हीट फ्लोचा फॉर्म्युला बघा. हीट फ्लोचा फॉर्म्युला आपण इथं लिहिलाय, परत इथं लिहू. ओके, हे काय असणार आपलं के ए डेल्टा टी अपॉन एल. ओके, बरं इकडे बघा डेल्टा व्ही काय पोटेन्शियल डिफरन्स आहे, ते काय न्यूमरेटरमध्ये आहे. बरोबर, तसंच आपलं बघा टेम्परेचर डिफरन्स डेल्टा टी काय न्यूमरेटरमध्ये आहे. ओके, मग मी ह्या फॉर्म्युला थोडंसं मॉडिफाय करतो. असं मी लिहू शकतो डेल्टा टी अपॉन एल अपॉन के ए असं लिहू शकतो. हे जे के ए आहे, ओके, कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी इंटू एरिया, मी खालती घेऊन जातो. काय करतो खालती घेऊन जातो. ओके, तर एच ला आपण असं लिहू शकतो. बरोबर, आता हे जे डिनॉमिनेटर मध्ये आहे आर. ओके, ह्याला आपण काय म्हणतो रेजिस्टन्स म्हणतो. काय म्हणतो रेजिस्टन्स और इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स म्हणू. काय म्हणू करंट रेजिस्टन्स. करंट रेजिस्टन्स. तसंच सेम जी डिनॉमिनेटर मध्ये जी क्वांटिटी असते ह्याला आपण काय म्हणणार आहे हीट रेजिस्टन्स. काय म्हणणार आहे हीट रेजिस्टन्स. समजलं, काय म्हणतो आपण ह्याला हीट रेजिस्टन्स. ओके, आता जर तुम्ही नीट बघितलं आरचा फॉर्म्युला काय रो एल बाय ए हा फॉर्म्युला आहे. बरोबर, तसंच बघा इथं हीट रेजिस्टन्सचा मी आर एच लिहितो हीट रेजिस्टन्स, आणि ह्याला आर सी लिहितो करंट रेजिस्टन्स. ओके, आर एच इज इक्वल टू काय बघा के इंटू एल बाय ए. एल बाय ए कॉमन आहे दोघांमध्ये, आणि रो काय असतं इथं कॉन्स्टंट असतो, तिथं तसा के कॉन्स्टंट आहे. समजला, तर हीट रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय आर एच इज इक्वल टू के एल बाय ए. हे लक्षात ठेवायचं. काय आर एच इज इक्वल टू के एल बाय ए. समजलं, काय प्रॉब्लेम याच्यात. ही एनॉलॉजी तुम्हाला नीट समजली पाहिजे, अदरवाईज आपण पुढचं काही करू शकत नाही. कारण ह्याच्या पुढच्या प्रोसेसवरच प्रॉब्लेम येतात. फिजिक्समध्ये ॲप्लिकेशनवर प्रॉब्लेम येतात, फॉर्म्युलाजवर प्रॉब्लेम येत नाही. एवढं लक्षात ठेवायचं. ओके, आय होप तुम्हाला हे कळालं असणार. ओके, सो हे रफ करतो मी. ओके, हे पण रफ करतो. हे पॉज करून लिहून घ्यायचं. ओके, आता आपण काय बघितलं एनॉलॉजी बघितली आहे. बरोबर, काय बघितल्या एनॉलॉजी बघितल्या बिटवीन करंट फ्लो आणि हीट फ्लो मध्ये. ओके, जसं करंट फ्लो मध्ये ओके जर दोन इक्वॅलेंट रेजिस्टन्स असतील, सॉरी दोन रेजिस्टन्स इन सिरीज असतील. ओके, R1 आणि R2. ओके, तसं आपण ह्याचं काय करतो एक इक्वॅलेंट रेजिस्टन्स फॉर्म करतो. काय करतो इक्वॅलेंट रेजिस्टन्स फॉर्म करतो. बरोबर, काय करतो आर इक्वॅलेंट. तसंच सपोज दोन रॉड्स आहेत. काय आहेत आपल्याकडे दोन रॉड्स आहेत. ओके, दोन रॉड्स असे कनेक्टेड आहेत. ओके, दोन रॉड्स असे कनेक्टेड आहेत एकमेकांना. ओके, दोन रॉड्स असे कनेक्टेड आहे एकमेकांना. ओके, तर एकाचं काय आहे कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी K1 आहे, एकाची K2 आहे. दोन वेगवेगळ्या मटेरियलचे आहेत. काय दोन वेगवेगळ्या मटेरियलचे. ह्याची लेंथ आहे L1, ह्याची लेंथ आहे L2.
इथं टेम्परेचर आहे T1, इथं टेम्परेचर आहे T2. ओके, तर आपण ह्याच्यात पण काय करणार आहे, ऍड करणार आहे. आपण ह्याच्यात आपल्याला काय भेटणार, इक्विव्हॅलेंट भेटणार. काय भेटणार आहे, इक्विव्हॅलेंट रॉड भेटणार. ओके, ज्याची लेंथ असणार A1 आणि K इक्विव्हॅलेंट त्याचं कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी असणार. ह्याला आपण T1 म्हणू, ह्याला आपण T2 म्हणू. बरं, आता हे करायचं कसं ते बघूया. ओके, हे करायचं कसं ते बघूया. समजलं. आता पहिला एक रॉड घेऊया. काय करूया, पहिला एक रॉड घेऊया, त्याचं आपण H1 म्हणूया. त्याच्यामधून हीट फ्लो होतो. ओके, इथं आपण काय करतो, ह्याला गरम करतोय. काय करतो, ह्याला गरम करतोय. ह्याच्यामधून इथंपर्यंत. ओके, इथंपर्यंत टेम्परेचर थीटा म्हणूया. हा काय झाला, जंक्शन टेम्परेचर. थीटा काय आपला जंक्शन टेम्परेचर म्हणूया. जंक्शन म्हणजे जॉईंट करणार. ओके, जंक्शन टेम्परेचर. ओके, तर इथून ते इथं हीट फ्लो होते, त्याला आपण काय म्हणू, H1 हीट फ्लो म्हणूया. काय म्हणूया, H1 हीट फ्लो. ओके, तर H1 इज इक्वल टू काय असते, डेल्टा T अपॉन R1. ह्याचं जे रेजिस्टन्स असणार, थर्मल रेजिस्टन्स असणार, त्याला आपण R1 म्हणणार. ओके, तर ह्याला आपण असं पण लिहू शकतो, H1 R1 इज इक्वल टू टेम्परेचर डिफरन्स बघतोय आपण, म्हणजे T1 मायनस थिटा. इथंपर्यंतच बघतोय ना, हा फर्स्ट पार्ट. काय बघतोय, T1 मायनस थिटा. थिटा बघणार. काय बघणार, T1 मायनस थिटा. राईट, हे माझं काय झालं, फर्स्ट इक्वेशन झालं. तसंच मी H2 लिहू शकतो. आता ह्या सेकंड रॉडचं काय, सेकंड रॉडचं, तर सेकंड रॉडचं बघा काय लिहू शकतो आपण, डेल्टा T अपॉन R2. बरोबर, काय रेजिस्टन्स ऑफ दिस, थर्मल रेजिस्टन्स ऑफ दिस रॉड. ओके, आता डेल्टा T म्हणजे काय असणार, थिटा मायनस T2. बरोबर, थिटाचं टेम्परेचर T2 पेक्षा जास्त असणार. बरोबर, थिटाचं टेम्परेचर T2 पेक्षा जास्त असणार. तर आपण इथं काय लिहिणार, इथं काय येऊ शकतं बघा, R2 इकडे जातो, तर हे काय येतं, H2 R2 इज इक्वल टू थिटा मायनस T2. ओके, इज ह्याला आपण सेकंड इक्वेशन म्हणूया. बरोबर, काय म्हणायचं, सेकंड इक्वेशन. ओके, आता अजून एक इक्वेशन, ह्याचं इक्वेशन लिहितो मी. ओके, ह्याचं इक्वेशन, ह्याच्यामध्ये जो हीट फ्लो होतो त्याला आपण H म्हणतो. ओके, तर H इज इक्वल टू डेल्टा T अपॉन R इक्विव्हॅलेंट. काय म्हणू आपण ह्याला, R इक्विव्हॅलेंट. ह्याचं कसं लिहिणार मी बघा, HR इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू काय, HR इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू त्याचे टेम्परेचर, इथलं काय T1, इथलं काय T2. तर ह्याला काय म्हणणार, T1 मायनस T2. राईट, ह्याला आपण थर्ड इक्वेशन म्हणूया. समजलं, काही प्रॉब्लेम ह्याच्यात, आय होप हे तुम्हाला समजलं असणार. ओके, आता बघा, जर मी फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन ॲड केलं, तर ही टर्म आणि ही टर्म ॲड केली. ओके, तर जर ॲड केली, इथं बघा थिटा मायनस आहे, इथं थिटा प्लस आहे, तर थिटा थिटा कट होतात. काय होतं, थिटा थिटा कट होऊन जाईल. बरोबर, तर काय राहतं आपल्याकडं, T1 मायनस T2 राहतं. काय राहतं, T1 मायनस T2 इज इक्वल टू T1 मायनस T2. राईट, आणि इकडं ॲड केलं तर इकडं काही मायनस नाही आहे. बरोबर, तर H1 R1 प्लस H2 R2 राहतं. तर इथं हे L मी इथं लिहितो. तर हे काय राहतं, H1 R1 प्लस H2 R2. काय करतोय मी, फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन ॲड करतोय. बरोबर, एवढं समजलं, काही प्रॉब्लेम ह्याच्यात. ओके, आता बघा, T1 मायनस T2 ची व्हॅल्यू काय आहे, HR इक्वायलेंट आहे. काय, HR इक्वायलेंट. तर T1 मायनस T2 च्या जागी मी काय लिहू शकतो, HR इक्वायलेंट. तर हे काय, H1 R1 प्लस H2 R2 इज इक्वल टू H इंटू R इक्वायलेंट. बरोबर, बर, मला एक सांगा की आपण स्टेडी स्टेटचं जेव्हा हे सांगितलं तर मी तुम्हाला काय सांगितलं तर की प्रत्येक सरफेस मधून, ओके, प्रत्येक एखाद्या क्रॉस सेक्शन मधून इक्वल अमाऊंट ऑफ हीट फ्लो होते. ओके, स्टेडी स्टेट मध्ये काय होतं की प्रत्येक पार्टिकल काय करतो, नुसतं हीट काय करतो, पुढे ढकलत जातो और पुढे पास ऑन करतो. म्हणजे जी हीट असते H ती सेम असणार. बरोबर, H ही हीट काय असणार, सेम असणार आहे. इथं पण सेम असणार आहे, इथं पण सेम असणार आहे. इथं 10 जूल्स होती, ओके, हीट फ्लो, तर इथं पण 10 जूल्स हीट फ्लो असणार. बरोबर, म्हणजे काय की आपली जी हीट फ्लो आहे ती सेम आहे, म्हणजे आपलं H1 आणि H2 सेम आहे. ओके, काय आहे आपला H1 इज इक्वल टू H2 आणि हे किती आहे, इक्वल टू H आहे. ओके, सो हे काय होतं, H1 H2 आणि H कट होतं, तर काय राहतं बघा, आपलं R1 प्लस R2 इज इक्वल टू R इक्विव्हॅलेंट. ओके,
हेच इक्वेशन होतं आपलं करंटचं आर इक्वेलंटचं इक्वेशन काय, R1 प्लस R2 बरोबर. सेम थर्मल रेजिस्टन्समध्ये पण काय असतं, करंटचं जे सिरीजमध्ये जेव्हा असतात ओके दोन रॉड, तेव्हा त्यांचं रेजिस्टन्स कसं लिहितो आपण, R1 प्लस R2 इज इक्वल टू आर इक्वेलंट. समजलं, R1 प्लस R2 इज इक्वल टू आर इक्वेलंट. काही प्रॉब्लेम ह्याच्यात, ओके समजलंय आय गेस सगळ्यांना. ओके ह्याच्यात आपल्याला अजून एक बघायचं आहे के ई इक्वेलंट. ओके के ई इक्वेलंट काय असतं आपलं, L1 प्लस L2. ओके L1 प्लस L2 अपॉन L1 अपॉन K1 प्लस L2 अपॉन K2. हे काढू शकतो आपण, काय करू शकतो, काढू शकतो. आपल्याकडे जर आर इक्वेलंट आहे, आपण के इक्वेलंट पण काढू शकतो. काय काढू शकतो, के इक्वेलंट पण काढू शकतो. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. ओके काय फॉर्म्युला आहे आपला, H इज इक्वल टू काय, डेल्टा टी अपॉन आर बरोबर. तर आरचा फॉर्म्युला काय होता, के एल अपॉन ए बरोबर, के इंटू एल अपॉन ए. तर आपल्याकडे R1 ची व्हॅल्यू आहे आणि K1 ची व्हॅल्यू आहे बरोबर, आणि L1 ची व्हॅल्यू आहे. तर ह्या सगळ्या ज्या K1 ची व्हॅल्यू इथून काढू शकतो ती इथं टाकायची बरोबर, K2 ची व्हॅल्यू इथून काढू शकतो ती इथं टाकायची, आणि आर इक्वेलंट ची व्हॅल्यू इथून काढू शकतो ती इथं टाकायची. आणि जर तुम्ही सॉल्व्ह केला तर तुम्हाला हा फॉर्म्युला भेटेल. तर एकतर हा फॉर्म्युला लर्न करा, ओके, और फक्त हा फॉर्म्युला लर्न करा, आणि हा तर फॉर्म्युला तुम्हाला पाठच झाला असेल, त्या फॉर्म्युल्यामध्ये टाकून तुम्ही कधीही काढू शकता. ओके बरं ह्याच्यात एक लक्षात ठेवायचं की आपल्याला कधी कधी हा जो जंक्शन टेम्परेचर आहे ह्याची व्हॅल्यू विचारतात, काय जंक्शन टेम्परेचरची व्हॅल्यू विचारतात, तर ती आपल्याला बऱ्याच वेळेस काढायला लागते. ओके म्हणून मी हे सगळं डेरिव्हेशन घेतलं, नाही तर मी डेरिव्हेशन नसतं घेतलं, मी तुम्हाला डायरेक्ट सांगितलं असतं. जसं पॅरललचं मला आता डेरिव्हेशन घ्यायची गरज नाही. ओके कारण त्याच्यामध्ये खूप काही इम्पॉर्टंट नाही आहे. मी डायरेक्ट तुम्हाला फॉर्म्युला लिहून देतो, तसं तुम्ही करा. फॉर्म्युला एकतर पाठ करा, और दोन फॉर्म्युला मी सांगितलंय. आर काय हीट रेजिस्टन्सचा फॉर्म्युला पाठ करा. हीट रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय, के एल बाय ए. जर तुम्हाला इलेक्ट्रिक रेजिस्टन्सचा फॉर्म्युला पाठ असेल तुम्ही के इक्वेलंट काढू शकता कधी पण. समजलं. तसंच पॅरललचं आहे, पॅरललचा पण सेम टाईपचा फॉर्म्युला आहे, आणि त्याच्यात मी डेरिव्हेशन का घेत नाही, कारण आपल्याला तिथं जंक्शन टेम्परेचरची गरज लागत नाही. काय जंक्शन टेम्परेचरची गरज लागत नाही. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. फटाफट स्क्रीन पॉज करून हे लिहून घ्या, मी रफ करतोय. आता आपण पॅरलल कॉम्बिनेशन बघणार आहे. काय बघणार आहे, पॅरलल कॉम्बिनेशन. पॅरलल कॉम्बिनेशन म्हणजे काय, की करंटचं कसं असतं पॅरलल कॉम्बिनेशन, असं असतं करंटचं पॅरलल कॉम्बिनेशन, राईट. हे करंटचं पॅरलल कॉम्बिनेशन असतं. तसंच रॉडचं पॅरलल कॉम्बिनेशन म्हणजे दोन रॉड्स असतील आपले. ओके आता त्यांची लेंथ काय असणार आहे, सेम असणार आहे. क्रॉस सेक्शनल एरिया ह्याचा A1 आहे, ह्याचा काय आहे क्रॉस सेक्शनल एरिया A2 आहे. ओके ह्यांचं टेम्परेचर डिफरन्स T1 आणि T2 दोघांचं सेम असणार आहे. ओके ह्याचं K1 आहे आणि ह्याचं K2 आहे, कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्शन. ओके तर ह्याचा आपण आर इक्वेलंट, ओके रेजिस्टन्सचा कसा लिहितो आपण, R1 R2 अपॉन R1 प्लस R2. ओके तर सेम ह्याचा पण काय असणार, R1 R2 इंटू डिवायडेड बाय R1 प्लस R2. ओके आणि केई, ओके केई इक्वेलंट कसं लिहिणार, ह्याच्यात जर तुम्ही टाकला तर केई इक्वेलंट येतो K1 A1 प्लस K2 A2 डिवायडेड बाय A1 प्लस A2. तुम्हाला फॉर्म्युला लर्न ठेवायचा लर्न ठेवा, नाहीतर मी सांगतो तेवढं करा. काय करायचं की आपल्याला माहिती आहे आर एच रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती असते आपली, के एल अपॉन ए. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. ह्याच्यामधून आपण K1 ची व्हॅल्यू काढू शकतो, K2 ची व्हॅल्यू काढू शकतो बरोबर. त्या फॉर्म्युला ह्याच्यात पुट करायचे आणि हा फॉर्म्युला तुम्ही काढू शकता लगेच. ओके थोडा टाइम लागतो, खरं शॉर्ट असतं. इथं थोडंसं जरी चुकलं तुमचं, K1 K2 झालं, A1 A2 झालं की सगळं गेलं. समजलं. तर हे फॉर्म्युलाज तुम्हाला लर्न पाहिजे, कारण आपण जेव्हा येऊ तेव्हा सम सॉल्व्ह करू याच्यावर बरोबर.
तेव्हा मला हे सगळे फॉर्म्युलेज लर्न पाहिजे तुमचे. कारण आपल्याला जे सम्स विचारतात ते ह्या पॅटर्नवर विचारतात, आपल्याला सिम्पल सम विचारत नाही की मी तुम्हाला हीट ट्रान्सफर करतोय, ओके, म्हणजे हीट एखाद्या रॉडला गरम करतोय तर इथं किती हीट, अमाऊंट ऑफ हीट पोचल, असं काही विचारत नाही. ओके, तर सगळे फॉर्म्युलाज नीट लर्न करायचे, समजलं. सो हे लेक्चर इथंच थांबूया आणि बाकी जे वाचलेलं आहे आपलं ते नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. ओके, बाय.